हे तिसरा पर्याय दिला पाहिजे बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांना. म्हणून ज्यांनी ज्यांनी म्हणून प्रयत्न केले होते त्या सर्व लोकांना परत भेटणे, त्यांच्याशी चर्चा करणे, त्यांना विश्वासात घेणे आणि मुख्यमंत्र्यांच्या भावनाही त्यांना कळवणे, त्याच्यावर उपरोक्त काय निर्णय सगळे देतील त्या निर्णयाला अनुरोध. शेवटी लक्षात घ्या, त्यांचाही निर्णय महत्त्वाचा आहे, पण त्याच्याबरोबर जनतेचा निर्णय देखील महत्त्वाचा आहे. मी पहिलं जसं सांगितलं होतं की 6,86,000 पवार प्रो मतं आहेत, पण 5,50,000 मतं ही पवार विरोधी आहेत, अँटी पवार आहेत. मग त्यांनी कोणाला, ते दोघांनाही मतदान ते करू इच्छित नाहीत. मग लोकशाहीमध्ये अशा प्रकारे त्यांना मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देणे हे परम कर्तव्य लोकशाहीचं आहे. ते करण्यासाठी सगळ्यांची इच्छा आहे. त्यांना असं एकदम बाजूला घेऊन मी निर्णय घेऊ इच्छित नाही. सगळ्यांना भेटणे. मी आता चाललोय आदरणीय अनंतराव थोपटे साहेब यांच्या घरी. प्रश्नाकडे येणार होतो. राजकीय भेटीगाठी, अनंतराव थोपटेंची भेट आधी सुप्रिया सुळेंनी घेतली, शरद पवार भेटले, सुनेत्र पवार भेटले, आज तुम्ही भेटतायत. मी नेहमी भेटत असतो. मी फक्त ओकेशनली किंवा प्रसंग आल्यावर भेटत नाही. संग्रामदादांनी मी भेटत असतो, साहेबांकडे मी जात असतो. मला वाटते सुनेत्रताई पहिल्यांदा आले असतील. पवार साहेब तर 25 वर्षानंतर आले असं सांगितलंय. तसं नाही, नाती आहे ती भोरची, माझी जवळची नाती आहेत. त्यामुळे दादाशी वगैरे म्हणजे माझी एकदा अगदी भोरच्या लोकांशीच. हे बघा, हे सरकार आलं, हे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्व कामं ठप्प झाली होती की निधी वाटप चुकीचा होतं. सगळी संग्राम थोपटे काँग्रेसचे होते, पण भोरच्या लोकांची चिंता म्हणून मी बाईंना सांगितलं, मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि पहिली या भागातल्या कामांची, विकास कामांची स्थगिती उठवली गेली. आजीदादांची नव्हती, ती पहिली उठवली गेली संग्रामदादांची. लोकांचं काम झालं पाहिजे आणि धडपडणारे सगळे लोक आहेत. आम्ही पुरंदर हे बाजूला आहोत. पण भोरवेल्ला मुळशीचा जर भाग बघितला, पवारांची सभा झाली, तिथंच त्यांनी सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर केली होती. अमाप गर्दी त्या सभेला होती बापू. ठीक आहे ना, आता पर्याय जोपर्यंत नव्हता तो आम्हाला एक लक्षात घ्या, लोक गर्दी करतात सगळं आहे, पण पवार साहेबांनी 41 वर्ष आम्हाला का परत परत मतदान करायला लावं? बारामतीतलं दुसरं एखादं आडनाव नाही की बारामती, चला बारामती, पण बारामतीत हजारो आडनाव आहेत, हजारो मोठी मोठी कुटुंब आहेत. ते का नको? या 5 लोकसभा विधानसभा मतदारसंघातला माणूस कोणी प्रतिनिधित्व करू शकत नाही? आम्ही परत परत का मतदान करायचं? आणि केलं, हरकत नाही. आम्हाला तुम्ही काय दिलंय? सगळे प्रकल्प तुमचे बारामती शहरात, बारामतीच्या अरे बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात सुद्धा प्यायला पाणी नाही. कसला विकास 50 वर्ष केलाय तुम्ही? मी तुम्हाला सांगतो, आता मी प्लॅन केलेला आहे. 50 वर्षात जे यांना झालं नाही, विजय शिवतारे 5 वर्षाच्या आत बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील 2,29 गावातील 2 लाख लोकांना पाणी देईल. निरेमधून पाणी फुकट जातं. निरा कुठे मिळते? भीमेला मिळते, उजनीच्या खाली. कर्नाटकात पाणी जातं. पाण्याचं फेरनियोजन करून 4 TMC पाणी तिथून उचलायचं. करा बाजूला आहे, 29 त्या करा नदीचं पात्र मोठं आहे, डीप पात्र आहे. त्या पात्रामध्ये पाणी साठवायचं. 2-4 TMC पाणी अगदी थोडं थांबत हे देऊ शकतो त्यांना. विकासाचं तुम्ही बोलताय, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला बोलवलं, फडणवीस तुम्हाला बोलले, पण दादांनी बोललंय का? कारण दादांबद्दल खूप नाराजी आहे तुमची. दादांबद्दल माझी नाही नाराजी, माझ्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीची नाराजी आहे, प्रत्येक मतदाराची नाराजी आहे. ज्या पद्धतीने ते वागले होते, ज्या पद्धतीने त्यांनी सांगता सभेमध्ये 2019ला मरतोय तर कशाला लढतोय, कशासाठी, अरे परत मेला तर परत मग ती बाय इलेक्शन होईल, इतक्या गाडीबद्दल बोलले. इतक्या मी विसरलोय, मी त्यांना माफ केलेलं आहे. माझं वैयक्तिक ग्रज नाही, नियती त्यांना पाहून घेईल. पण मतदारसंघातले लोक, एकही मतदार, स्वाभिमानी माझा मतदार, सगळ्या पक्षांचे आज बोलतायत आम्ही नोटाला मतदान करू, पण दादांना नाही करणार. ही परिस्थिती आहे. मला त्यांनी फोन केला नाही, करणार नाहीत, करावा अशी माझी आता अपेक्षाही नाही. पण आज मुंबईत एक बैठक होतीये. हर्षवर्धन पाटील जे तुमचे मित्र आहेत, महायुतीत आहेत, त्यांना बोलवले. तुम्ही जाणार होतं, तुम्ही अचानक? नाही, मला बोलवलेलं नाही. मला अजूनपर्यंत कुणाचाही निरोप नाही. आजच्या मुंबईच्या बैठकीत जाणार आहेत की नाही? संध्याकाळी नाही, मी कसं, मला बोलवलंच नाही. मला तर दौरा हा केलेला आहे. मी लोकांना सोडून कसं जाऊ? मला अजूनपर्यंत मला माहित नाही. बापू, चंद्रकांत पाटील परवा महायुतीच्या बैठकीला होते. तुमची तब्येत खराब होती खरं तर, तुम्ही रुमी हॉस्पिटलला, पण तिथे त्यांनी म्हटलं की आम्हाला पवारांना हरवायचे, हेच टार्गेट आहे. पवार ही प्रवृत्ती आहे. दादा जे बोलले थोडासा असहमत आहे मी,
की वैयक्तिक हिट करणं का. पवार ही एक प्रवृत्ती आहे, त्या ज्या प्रवृत्तीने इतर सर्वांना दाबून ठेवलेलं आहे आणि मग इतरांनाही संधी मिळाली पाहिजे किंवा काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. या दृष्टीने पवारांच्या विरोधात असं मी म्हणणार नाही. पवार नावाच्या प्रवृत्तीच्या विरोधात ज्यांनी पूर्ण सहकार, बँका, डेऱ्या, गाव विकास सोसायट्या सगळ्या ताब्यात ठेवून दहशत ठेवले लोकांना, ती मोडली पाहिजे. लोकशाहीत ते चांगलं नाही आणि घराणेशाही मोडली पाहिजे. बापू, महायुतीचे जर सगळे पक्ष एकत्र आले, तुम्ही सहित आला, तर सुनेत्रा पवार निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? सगळे पक्ष जर महायुतीचे एकत्र आले तर तुम्हाला काय वाटतं? लोकांचं म्हणणं आहे का? लोकांचं म्हणणं आहे. हॅलो, हां बोला ना, कोण बोलताय? बापूंना माघार घेऊ नका फक्त सांगायचंय. मी कार्यकर्ता आहे त्यांचा. कोण बोलताय? नाव काय तुमचं? कोथळ्यावरनं बोलतो. बरं, शेंडे. शेंडे. बर, नाही घ्यायची ना माघार? माघार घ्यायची नाही. बर, माघार नाही बापू, ओके ओके. माघार नाही. कुठल्याही परिस्थितीत माघार नाही. मी शेंडे, कोथळे. ओके, थँक्यू. हो, लिंगायत आहे बापू मी. ठीक ठीक ठीक. माघार नाही घ्यायची. ओके, आम्ही धन्यवाद. तुमच्या माग आहे. येस येस. हो. बापू, हा फोन होता, कार्यकर्त्यांचा फोन आलाय बापूंना आणि त्यांनी सांगितलं की नोन नंबर आहे माझा. काय सांगितलं त्यांनी बापू? परत अगदी क्लिअर कट त्यांनी नाही, माघार घ्यायची नाही. मी आज जो लोकांबरोबर जो फिरतोय त्याचं कारणच हे आहे की प्रचंड जर मी माघार आणि अशा प्रकारे तर लोक नाराज होते कार्यकर्त्यांचे फोन सतत येतात. त्या दिवशी तुम्हाला दिवसभर. आता इथे फोनमध्ये याचं पाठीमागे मिकी बसलेले आहेत. अजिबात. बापू, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला जो विचारला की महायुतीचे सगळे पक्ष एकत्र आले तर सुप्रिया सुळेंना ही निवडणूक अवघड जाईल असं वाटतंय? मी पुन्हा सांगतो, घराणेशाहीच्या विरुद्ध आदरणीय पंतप्रधानांनी जो आवाज केला आहे त्याचा एक छोटासा तिनका, एक छोटासा भाग म्हणून ही लढाई मी लढतोय. मी घराणेशाहीच्या विरुद्ध आहे. 40 वर्ष आम्ही परत परत त्यांना का मतं द्यावीत? आमच्या हातात किंवा माझ्या मतदारसंघातून कोणाचेही, इंदापूर असेल, दौंड असेल, भोर असेल, खडकवासला असेल, त्यांनी सांगावं की हे मोठा प्रकल्प आम्ही उभा केला इथे. त्यामुळे लोकांच्या हितासाठी म्हणून ही लढाई लढली पाहिजे. सर्वसामान्य समान न्याय देण्यासाठी लढलं पाहिजे. बारामतीतल्या पश्चिम पट्ट्यातल्या 29 गावातील दुष्काळी भागातील लोकांना न्याय देण्यासाठी सुद्धा लढलं पाहिजे. बापू, पण आजपर्यंत तुम्ही ठाम आहात बारामती लोकसभेवर? जनतेचा मी तोच आवाज घेतोय. आता तुम्ही स्वतः पाहिलंय. त्यामुळे आणखी काही महत्त्वाचे नेते आहेत, त्या सर्वांशी चर्चा करून मग मी माझं मत पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदय आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री यांना सांगणार आहे. खरं तर कार्यकर्त्यांचे अजूनही फोन येत आहेत. भोर, वेल्हा, मुळशी या तिन्ही तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि राजकीय भेटी स्वतः अनंतराव थोपटेंना विजय शिवतारे भेटणार आहेत आणि अजून तरी मी बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट मत विजय शिवतारे यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळतं.